आयुष्यातील 2 महत्त्वाच्या परीक्षा चांगल्या रीतीने पार पाडल्याची प्रतिक्रिया दिली आहे संसदेतील सर्वात तरुण खासदार डॉक्टर हिना गावित यांनी। नंदुरबारमधून भाजपच्या खासदार म्हणून निवडून आलेल्या हिना गावितांनी एमडीची परीक्षाही पूर्ण केली आहे। त्यातही चांगलं यश मिळेल असा त्यांना विश्वास वाटतोय। नंदुरबारमध्ये कुपोषण रोखण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचंही त्यांनी म्हटलंय। त्यांच्याशी बातचीत केली आहे आमच्या प्रतिनिधी रश्मी पुराणिक यांनी। गावित, पहिला सांगू शकाल, लोकसभेची एक परीक्षा देत होता, त्यात आता एमडीची पण परीक्षा कालच पूर्ण केली आहे। ह्या दोन्ही परीक्षा कसा काय मॅनेज केल्या? माझ्यासमोर 2 मेन परीक्षा होत्या माझ्या आयुष्यातल्या। एक परीक्षा तर मी पास झाली आणि दुसरी परीक्षा जी काल होती तीही माझी चांगली झालेली आहे। हिना, तुम्ही डॉक्टर पण आहात, पण आता तुम्ही संसदेत सगळ्यात तरुण खासदार आहात। जेव्हा तुम्ही संसदेच्या प्रांगणात उभे राहिलात, काय एक भावना तुमच्या मनात आली जेव्हा विजय झाला तेव्हाही आणि आज जेव्हा दिल्लीत आलात तेव्हा? एक खूप मोठी रिस्पॉन्सिबिलिटी एक मला आता जाणवू लागली आहे की नंदुरबारचे लोकांनी मला निवडून दिलं आहे। त्यांनी भरपूर एक्सपेक्टेशन्स आहे त्यांची माझ्याकडून आणि मला ते एक्सपेक्टेशन्स त्यांचे पूर्ण करायचे आहे आणि म्हणून मला खूप काम करायचं आहे आणि खूप विकास करायचा आहे नंदुरबारचा। ही एकच गोष्ट माझ्यासमोर आहे। कुठल्या गोष्टींना प्राधान्य असेल साधारण काम सुरू करणं? आमच्या नंदुरबारमध्ये सगळ्यात मोठा प्रश्न आहे कुपोषणाचा। तर मी कुपोषण मिटवण्यासाठी सर्वप्रथम मी काम करेन, कारण मी एक डॉक्टर आहे। तर कुपोषण कशामुळे होतं त्याचे जे वेगवेगळे कारणं आहे ते मी शोधून त्यावर मी काम करेन। दुसरं मुख्य आहे की आरोग्याचा एक मोठा प्रश्न आहे आमच्या इथे, तर आरोग्यासाठी देखील मी काम करेल। चांगलं आरोग्य लोकांना मिळालं पाहिजे त्यासाठी। दुसरं, नंदुरबारमध्ये बेसिक ॲम्युनिटीज जसं पिण्याचं पाणी आहे, रस्ते आहे, याचा खूप मोठा प्रॉब्लेम आहे। तर तो देखील मी पुढच्या काळात सोडवण्यासाठी काम करेल। आणि नंदुरबारमधून भरपूर लोक हे गुजरातमध्ये स्थलांतरित होतात रोजगारासाठी, त्यासाठी देखील मी पुढच्या काळात काम करू इच्छिते। मग आमच्या इथे युवकांसाठी वेगवेगळे एज्युकेशनल इन्स्टिट्यूट्स, वेगवेगळे प्रोफेशनल कोर्सेस आणून त्यांना देखील एक शिक्षणाची चांगली संधी उपलब्ध करून द्यायची आहे। आणि जसं गुजरातमध्ये एवढं मोठ्या संख्येने रोजगार उपलब्ध आहे, तसाच आमच्या नंदुरबारमध्ये देखील मोदी साहेबांच्या नेतृत्वाखाली मी काम करेन। आणि आमच्या इथे आमच्या नंदुरबारमध्ये महिलांची संख्या ही पुरुषांइतकीच आहे। त्याच्यामुळे महिलांच्या सशक्तीकरणासाठी आणि त्यांच्या शिक्षणासाठी, आरोग्यासाठी आणि त्या स्वतःच्या पायावर उभं राहायला मी वेगवेगळ्या ज्या योजना आहे केंद्र सरकारकडून त्या मी नंदुरबारमध्ये नक्कीच राबवेन। आणि सगळ्यात मुख्य म्हणजे नंदुरबारची जी जनता आहे त्यांनी आम्हाला इथपर्यंत पोहोचवलं आहे। त्याच्यामुळे जनतेसाठी आपल्याला कायम दिवस आणि रात्र काम करायचं आहे आणि आपल्या परिसराच्या डेव्हलपमेंटसाठी आपल्याला काम करायचं आहे। तर ह्या होत्या तरुण खासदार हिना गावित, ज्यांना आत्तापासूनच माहिती आहे की नंदुरबारसाठी त्यांना किती काम करायचं आहे आणि त्यांनी अगदी कंबर देखील कसली आहे। झी मीडियासाठी व्हिडिओ जर्नलिस्ट धर्मेंद्र, रश्मी पुराणिक, नवी दिल्ली। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।